नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप शुभ जावो. सोमवार 8 एप्रिल या दिवशी चैत्र महिन्यातील अमावस्या आहे. सोमवारी अमावस्या असल्याने तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. गरुड पुराणात सांगितले आहे की सोमवती अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तर आज आपण जाणून घेऊयात सोमवती अमावस्या कधी आहे, याचा शुभ मुहूर्त काय आहे, उपाय, उपासना पद्धती याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. सोमवती अमावस्या 8 एप्रिल रोजी पहाटे 3:11 वाजता सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजीच रात्री 11:50 वाजता समाप्त होणार आहे. उदय तिथीमुळे 8 एप्रिल रोजी सोमवती अमावस्या साजरी होणार आहे. जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते मग तिला आपण सोमवती अमावस्या म्हणतो. या सोमवती अमावस्येला एक दुर्मिळ इंद्रयोग तयार होत आहे. या योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली तर जीवनात येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते. आता आपण जाणून घेऊयात सोमवती अमावस्येचे विशेष महत्त्व. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. या दिवशी उपवास, पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे हे विशेष महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येला उपवास करतात. पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या अमावस्येला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते. यामुळे मनशांती होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्या भागातील पौराणिक महत्त्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी. तसेच पूजा वगैरे शुभ कार्य करावेत. जर आपल्याला कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाता येत नसेल तर घरीच पाण्यात गंगाजल मिसळा आणि तीर्थक्षेत्रांवर ध्यान करत स्नान करा. सूर्याला अर्घ्य अर्पण करा. यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे. असे केल्याने तीर्थयात्रा आणि नदी स्नानासारखे पुण्य प्राप्त होते. अंघोळीनंतर गरजू लोकांना धान्य आणि पैसे आणि याचबरोबर हिरवे गवत गोठ्यात दान करावे. अमावस्येला पितरांसाठी उदबत्तीचे ध्यान करावे. आता आपण या अमावस्येला आलेल्या इंद्रयोगाबद्दल जाणून घेऊयात. ज्योतिषांनी सांगितले की अनेक वर्षानंतर चैत्र अमावस्येला दुर्मिळ आणि शुभ इंद्रयोग तयार होत आहे. हा योग संध्याकाळी 6:14 पर्यंत राहील. या योगात पूजा आणि शुभ कार्य करता येतील. याचबरोबर सोमवती अमावस्येला रात्री 11:50 पर्यंत भगवान शिव, आदिशक्ती मा पार्वती सोबत असतील. या काळात भगवान शंकरांची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. शास्त्रात असे सांगितले आहे की जेव्हा भगवान शिव माता पार्वतीच्या सोबत असतात तेव्हा रुद्राभिषेक केल्याने अनेकविध फल प्राप्त होतात. आता आपण सोमवती अमावस्येची तारीख आणि वेळ जाणून घेऊयात. चैत्र अमावस्या तिथी 8 एप्रिल रोजी पहाटे 3:21 वाजता सुरू होणार आहे आणि चैत्र अमावस्या तिथी 8 एप्रिल रात्री 11:50 वाजता संपणार आहे. आता आपण जाणून घेऊयात अमावस्येचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व. तर अमावस्या तिथीच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीमध्ये असतात. सूर्य हे आग्नेय घटकाचे प्रतिनिधित्व करतो तर चंद्र थंडपणाचे प्रतीक आहे. सूर्याच्या प्रभावाखाली आल्यानंतर चंद्राचा प्रभाव शून्य होतो. त्यामुळे मन एकाग्र करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे अमावस्या हा दिवस आध्यात्मिक चिंतनासाठी सर्वोत्तम आहे. अमावस्येला जन्मलेल्या व्यक्तींच्या कुंडलीत चंद्रदोष असतो. अमावस्येला सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. त्यामुळे पूर्वजन्मातील सर्व संकटे दूर होतात. जन्म नष्ट होतात. पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि भगवान सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळण्यासाठी प्रत्येक मानवाने सूर्याला सूर्यमंत्रांचा नियम पाठन करून अर्घ्य अर्पण करावे. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर पितरांचा वास असतो. या दिवशी पिंपळ आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर निवास करते असे मानले जाते. पूजेनंतर पिंपळाच्या झाडाची जास्तीत जास्त प्रदक्षिणा करा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचा अंत होण्यासाठी प्रार्थना करा.
आता आपण पाहूयात या दिवशी तुम्ही कोणती कोणती दाने देऊ शकता. तर या दिवशी म्हणजेच सोमवती अमावस्येला अन्न, दूध, फळे, तांदूळ, तीळ, करवंद याचे दान केल्यास पुण्य मिळते. याचबरोबर गरीब, साधू, महात्मा, ब्राह्मण यांना अन्नदान केले पाहिजे. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने स्नान, दान इत्यादी व्यतिरिक्त पितरांचा आशीर्वादही कुटुंबावर कायम राहतो. आता आपण पाहूयात सोमवती अमावस्या 2024 या अमावस्येला उपाय काय करावेत. तर अमावस्येच्या दिवशी पिठात तीळ मिसळून रोटी बनवून गाईला खाऊ घाला. यामुळे घरात सुख शांती नांदेल. अमावस्येला आंघोळीनंतर पिठाचे गोळे बनवा. या गोळ्या माशांना खायला द्या. या उपायाने अनेक समस्या दूर होतात. अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे ध्यान करून गरजू किंवा गरिबांना दान करा. अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी गीतेच्या 7व्या अध्यायाचे पठण करावे. अमावस्येच्या दिवशी पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला अर्पण करा. असे केल्याने पितर आशीर्वाद देतात. अमावस्येच्या दिवशी दुधात आपली सावली पहा. हे दूध काळ्या कुत्र्याला पाजावे. यामुळे मानसिक तणाव दूर होतात. अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा. वातासाठी लाल रंगाचा धातू वापरावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. अमावस्येला मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की सोमवती अमावस्या 2024 कधी आहे, याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, उपाय, उपासना पद्धती याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला जे काही उपाय जमतील ते तुम्ही या अमावस्येला करू शकता. तुम्हाला जो व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.